नमस्कार. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त तिखट अशी छान पनीर कोल्हापुरी. तर आता ही भाजी कशी करायची हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. याला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता आपण जाऊयात भाजीकडे. तर भाजी करण्यासाठी सगळ्यात आधी आपण इथं ग्रेव्ही करून घेणार आहोत. ग्रेव्हीसाठी मसाला. त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून घेतलेले. त्याच्यामध्ये धने, जिरे, लसूण, मिरे आणि 1 मोठी विलायची, दालचिनीच्या काड्या हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचे. ह्याच्यासोबतच मी इथे 7 ते 8 काजू घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबतच काश्मीरी लाल मिरची घालून घेतलेली आहे, म्हणजे कलर खूप छान येतो. आता हे सगळं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. 1-2 मिनिट छान मसाला परतला की याच्यामध्ये 2 मोठे चमचे खोबऱ्याचा कीस घालून घ्यायचा आणि 1 मोठा कांदा मी इथं कट करून घेतला होता ते घालून घ्यायचे. आता हे छान एकदा परतल्या गेलं की परतल्यानंतर याच्यामध्ये छोटा टोमॅटो घ्यायचा मीडियम साईजमध्ये आणि हा टोमॅटो छान परतला की मिश्रण हे पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि मग याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. आता हे बघा तुम्ही, मी इथं वाटण तयार करून घेतलेले. कलर बघा तुम्ही किती छान कलर आलेला आहे. आणि हे मिश्रण मी थोडंसं पाणी घालायचं फक्त त्याच्यामध्ये, जास्त नाही घालायचं आणि ते वाटून घ्यायचं. आता आपण ग्रेव्ही करू. त्यासाठी मी इथं पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घालून त्याच्यामध्ये ग्रेव्ही घालून घेतलेली आहे. आता ही ग्रेव्ही तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे. बारीक गॅसवर आपल्याला याला 4 ते 5 मिनिट परतून घ्यायचं आहे. ग्रेव्हीला छान तेल सुटलं. ह्याचा कलर पण बघा तुम्ही किती छान चेंज झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण मसाला घालून घेऊ. आता आपण सगळे खडे मसाले घातलेत, सो जास्त वरनं काही नाही घालायचं, फक्त तिखट आणि हळद घालून घ्यायची आहे. आता हा मसाला आपल्याला 2 मिनिट तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. गॅस बारीक ठेवायचा. आता ह्याचा पण किती छान कलर आला आहे आणि याला ग्रेव्हीने छान तेल सोडलेलं आहे. तर आता या मसाल्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. जसंच तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा. मी इथं साधारण 2 वाटी फक्त पाणी घालून घेतलेले. त्याच्यामध्ये मसाला व्यवस्थित प्रॉपर मिक्स झाला पाहिजे, त्याच्यामध्ये लम्स राहिले नाही पाहिजेत. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि ग्रेव्हीला उकळण्यासाठी ठेवायचं साईडला. आता त्यासोबतच मी इथं कांदा मोठा कट करून घेतलेला आहे. याच्यासोबतच तुम्ही शिमला मिरची पण घेऊ शकतात. आता ह्या कांद्याला थोडंसं आपल्याला छान सॉटे करून घ्यायचं आहे आणि ते झाल्यानंतर आपण हा कांदा ग्रेव्हीमध्ये ॲड करणार आहोत. यासोबतच तुम्ही शिमला मिरची पण सेम प्रोसेस करायची, ती पण छान भाजून घ्यायची आणि मग ग्रेव्हीमध्ये ॲड करायची. आता ह्याच्यामध्येच आपण सोबत पनीर पण घालून घेऊयात. आता ही ग्रेव्ही आपल्याला 5 मिनिट मीडियम गॅसवर मस्त परतून घ्यायची आहे, म्हणजे ती ग्रेव्ही सुद्धा एकदम छान घट्ट अशी होते. आता हे तुम्ही बघा किती छान कलर आलेला आहे, सेम हॉटेल स्टाईल झालेली आहे. आता याच्यावर आपण मस्त फ्रेश कोथिंबीर घालून घेणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात असंच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.